प्रभू श्री रामचंद्र की जय। प्रभू श्री रामचंद्र की जय। जय श्री राम। मी ॲडव्होकेट समीर पटवर्धन। आता हा जो पहिला फोटो लावलेला आहे शबरी मातेचा, हे शबरी मातेचं स्थान रामदुर्ग तालुक्यापासून 8 किलोमीटर अंतरावर सुरेबान म्हणून गाव आहे। या गावी हे स्थान आहे आणि हे स्थान जिथं आहे ही पूर्ण जमीन आमच्या मालकीची आहे आणि ह्या जमिनीमध्ये एक 15 एकराचा डाग ह्या शबरी मंदिराला आमच्या पूर्वजांनी देऊन त्याचं एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे। आपल्या माध्यमातून समस्त भारतीयांना ह्याची कल्पना व्हावी की शबरी मातेचं मंदिर कुठं आहे आणि शबरी मातेनं जी रामरायाला आपली उष्टी बोरे दिली ती जागा कुठे आहे ह्याची माहिती होण्यासाठी म्हणून हा फोटो आज इथं प्रदर्शित केलेला आहे। मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या सुरेबान या ठिकाणी जाऊन शबरी मातेचं दर्शन घ्यावं, प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणाचं दर्शन घ्यावं। दिनांक 22 रोजी पूर्ण देशभरामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिराचं जे स्थापना होणार आहे त्याचं जल्लोषाचं वातावरण झालेलं आहे। अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं लांब-ललांचं तिथं प्राणप्रतिष्ठापना पण होणार आहे। त्याच आनंदाने आपण सांगली शहर शिवसेनेच्या वतीने कागवाडचे सरकार ॲडव्होकेट समीर पटवर्धन सरकार यांच्या हस्ते सांगली शहरातील आपटाबोली चौकीपाशी आपण प्रभू श्रीरामांची एक प्रतिकृती उभा करून शेजारीच आपण शबरी देवी, रामवर्धानी देवी, जरडेश्वरचे मारुती, हनुमान, 11 मारुती यांचे पण डिजिटल कटआउट लावलेले आहे, जेणेकरून प्रभू श्रीरामांचा इतिहास हा वास्तव्य महाराष्ट्राच्या अवतीभोवती असणाऱ्या, महाराष्ट्रामध्ये सांगली शहराच्या अवतीभोवती असणाऱ्या गावांमध्ये वास्तव्य जास्त प्रमाणात झालेला आहे। त्याचा एक छोटासा इतिहास आपण हा सांगलीकरांसाठी त्याची माहिती आपण त्या फलकांवर लावलेली आहे आणि आज प्रभू श्रीरामांचं फलकाचं पूर्ण पूजा करून एक जिलेबी वाटप करून हा एक आनंदोत्सव साजरा केलेला आहे। यावेळी सर्व शिवभक्त, शिवसैनिक, रामभक्त उपस्थित होते, अशा पद्धतीने केलेलं आहे।